आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे। दीपक भाऊनी जो संघर्ष या महाराष्ट्रात उभा केला आहे, त्यांनी स्वतःचं रक्त आटवलं आणि जे संघर्ष ते आज करत आहे, आज भक्त समाजाच्या मुलाबाळासाठी, लेकराच्या भविष्यासाठी ते करतात। आणि त्यांचं वाहन अज्ञात व्यक्तीने फोडलं किंवा कोणी फोडून घेतलं, त्याचा तर आम्ही तीव्र शब्दात समाज म्हणून निषेध करतो। परंतु त्यांना या गोष्टीचा विसर पडून आणि समाज किती ताकदीनं त्यांच्यासोबत आहे हे दाखवण्यासाठी ही सर्व समाजाने केलेली एकजूट आणि फुलाची पाकळी प्रत्येकानं दिलेला सहभाग, यामुळे आज हे शक्य होऊ शकलं। त्यामुळे या सर्व समाज बांधवाचे मी मनस्वी आभार मानतो व दीपक भाऊला यापुढील संघर्षाच्या काळात ही वस्तू कामात येईल, ही गाडी कामात येईल आणि त्यांनी अजून हा संघर्ष असा पुढे चालू ठेवावा, समाजकार्य कायम त्यांच्या हातून घडो अशी सदिच्छा व्यक्त करतो व त्यांच्या पुढे त्यांच्या सोबत त्यांच्या मागे आम्ही ताकदीने समाज म्हणून कायम उभा राहू हा शब्द या ठिकाणी जामखेड वासियाच्या वतीने, अंबड तालुक्याच्या वतीने देतो आणि आज त्यांना या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो। येळकोट येळकोट। खऱ्या अर्थानं आज हा आनंदाचा एक क्षण म्हणायला हरकत नाही। दुःख संकट येत राहतात, परंतु समाज बांधवांनी राज्यभरातून ज्या पद्धतीनं धनगर जमातीच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीचा मुक्ती संग्राम हा शेवटचा लढामधून हातामध्ये घेतला, एक ताकद राज्यभरातून उभी राहिली, ती ताकद आजही कायम आहे आणि निश्चितपणे दिवसेंदिवस समाजाची जबाबदारी, समाजासाठी लढण्यासाठी एक ताकद वाढत चाललेली आहे आणि या ताकदीचा उपयोग समाजाच्या या लढ्याला बळकटी देण्यासाठी, आमच्या लेकराबाळांच्या कल्याणासाठी होईल। सातत्यानं राज्यभर फिरत असताना प्रत्येक जिल्ह्यात, शहरात, गावात गेल्यानंतर समाज बांधव जे भरभरून प्रेम देतात त्याचंच हे प्रतीक आहे। मी कायम या समाज बांधवांच्या ऋणामध्ये राहील आणि शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी समर्पित राहील। धन्यवाद। जय मल्हार। मग मामाश्री काय चाललंय?